शेअर मार्केटमधनं जे पैसे कमावले जातात त्यावर टॅक्स लागतो का? म्हणजे नीट विचार केला तर प्रश्न फार गंभीर आहे, पण यावर फारसं ठोस असं कोणी उत्तर देणारा व्हिडिओ बनवलेला नाही. नॉर्मली असं समजलं जातं की जे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात किंवा म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवतात त्यांचं उत्पन्न चांगलं असतं, कारण आपले सगळे खर्च भागवल्यानंतरच लोक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवतात. जे लोक एका ठराविक लिमिटपेक्षा जास्त पैसे कमवतात त्यांच्याकडनं सरकार जास्त टॅक्स घेतं. परंतु याच लोकांनी समजा पैसे इन्व्हेस्ट केले तर त्यातून येणाऱ्या उत्पन्नावर सुद्धा टॅक्स वसूल केला जातो. यालाच कॅपिटल गेन टॅक्स असं म्हटलं जातं. कॅपिटल गेन टॅक्सचे दोन प्रकार पडतात. एक असतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे STCG आणि दुसरा असतो लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे LTCG. परंतु नक्की हे टॅक्स किती असतात हे फारसं कोणाला माहिती नसतं. या व्हिडिओमध्ये आम्ही याचीच सगळी माहिती तुम्हाला देणार आहोत. सोबतच ट्रेडिंग मधनं टॅक्स फ्री कमाई कशी करायची हे सुद्धा सांगणार आहे. बाकी आजकाल तुम्ही व्हिडिओला तुफान प्रतिसाद देताय, परंतु आमचे व्हिडिओ पाहणारे 30% लोक असे आहेत की ज्यांनी अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईबच केलेलं नाही. लवकरच आपण 3 लाखांचा टप्पा गाठणार आहोत, त्यामुळे पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला 3 लाखांपर्यंत जाण्यासाठी मदत करा. नव्या टॅक्स रिजिम नुसार तुमची इन्कम जर 3 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला कुठलाही टॅक्स द्यावा लागत नाही. 3 ते 6 लाख असेल तर तुमच्या इन्कमवर तुम्हाला 5% टॅक्स द्यावा लागतो. 6 ते 9 लाखापर्यंतच्या इन्कमवर 10% टॅक्स रेट आहे. 12 ते 15 लाखांच्या इन्कमवर तुम्हाला 20%, तर 15 लाख रुपयांपेक्षा जर जास्त तुमची इन्कम असेल तर तुम्हाला 30% टॅक्स भरावा लागेल. हे भारतातल्या इन्कम टॅक्सचे रेट्स आहेत. वेगवेगळ्या टॅक्स स्लॅब प्रमाणेच लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, इक्विटी, डेट यासाठी वेगवेगळे कॅपिटल गेन टॅक्स तुम्हाला लागतात. ते समजून घेण्यासाठी आपण आधी शेअर मार्केटमधनं कोणकोणत्या मार्गांनी इन्कम येऊ शकतं हे समजून घेतलं पाहिजे. आधी आपण इन्व्हेस्टमेंट मधून इन्कम जे मिळतं अर्थातच कॅपिटल गेन जो मिळतो त्यावर फोकस करूया. इन्व्हेस्टमेंट मध्ये सरकार आपल्याकडनं 2 प्रकारे टॅक्स घेतं. एक म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स असतो आणि दुसरा म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. इथे आपण 2 प्रकारची इन्व्हेस्टमेंट कन्सिडर करतोय. पहिली म्हणजे इक्विटी मधली इन्व्हेस्टमेंट आणि दुसरी म्हणजे डेट इन्स्ट्रुमेंट्स मधली इन्व्हेस्टमेंट. या दोन्हींवर वेगवेगळ्या प्रकारचा टॅक्स लागतो. इक्विटी मध्ये आपण काय करतो तर कंपन्यांचे शेअर्स विकत घेतो किंवा इक्विटी म्युच्युअल फंड जे आहेत त्यामध्ये गुंतवणूक करतो. जेव्हा आपण कंपन्यांच्या शेअर मध्ये पैसे गुंतवतो तेव्हा आपण थेट इक्विटी मध्ये पैसे इन्व्हेस्ट करत असतो. परंतु जेव्हा आपण इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवतो तेव्हा हे फंड्स आपले पैसे घेतात आणि कंपन्यांच्या शेअर्स मध्येच ते इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे ही गुंतवणूक जी आहे ती सुद्धा इक्विटी मधलीच होते. यामुळे स्टॉक्स मधल्या कॅपिटल गेन प्रमाणे त्यावर सुद्धा टॅक्स लागतो. डेट इन्स्ट्रुमेंट्स मध्ये बॉन्ड्स आणि डेट म्युच्युअल फंड यांचा समावेश होतो. या दोन्हींच्या कॅपिटल टॅक्स बद्दल आता आपण एक एक करून माहिती घेणार आहोत. जर तुम्ही इक्विटी मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि ही इन्व्हेस्टमेंट 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठी होल्ड केलेली असेल तर त्यावर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजेच LTCG लागतो. यामध्ये आपल्याला लॉंग टर्म मध्ये मिळालेल्या रिटर्न्सवर 10% टॅक्स द्यावा लागतो. म्हणजे एखाद्या स्टॉक मधली तुमची इन्व्हेस्टमेंट 1 वर्षापेक्षा कमी काळासाठी जर असेल तर त्यामधला कॅपिटल गेन जो आहे तो शॉर्ट टर्म समजला जातो आणि त्यावर 15% टॅक्स लागतो. एक उदाहरण आता आपण पाहूयात. समजा 100 रुपयांचा एक स्टॉक तुम्ही घेतलाय. हा स्टॉक तुम्ही 1 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी होल्ड केला. 1 वर्षानंतर 100 रुपयाचा हा स्टॉक 150 रुपयांवर गेला आणि तुम्ही 50 रुपये प्रॉफिट बुक केला. अशा वेळी तुम्हाला 10% LTCG म्हणजे प्रत्येक शेअर मागे 5 रुपये हे टॅक्सच्या स्वरूपात द्यावे लागतील. तुमच्याकडे जर असे 100 शेअर्स असते तर 100 गुणिले 5 म्हणजे 500 रुपये तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. तर हे झालं लॉंग टर्म बद्दल. समजा पुढच्या 6 महिन्यात तुमचा स्टॉक 100 रुपयावरनं 150 रुपयांवर गेला. इथं सुद्धा तुम्ही 50 रुपये प्रॉफिट बुक केलाय, पण हा प्रॉफिट तुम्ही 6 महिन्यांमध्ये म्हणजे 1 वर्षाच्या आत बुक केलेला आहे. त्यामुळे यावर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरायला लागेल. हा टॅक्स किती असतो तर तुमच्या प्रॉफिटच्या 15% म्हणजे 50 रुपये जर प्रॉफिट असेल तर तुम्हाला प्रत्येक शेअर मागे 7.5 रुपये टॅक्स द्यावा लागेल. समजा तुमच्याकडे 100 शेअर्स असतील तर तुम्हाला 750 रुपये टॅक्स भरावा लागेल. हे झालं शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म टॅक्स बद्दल. तुम्ही इक्विटी किंवा इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केलेली असेल तर एवढा टॅक्स तुम्हाला द्यावा लागेल. तर लॉंग टर्म कॅपिटल गेनवर तुम्हाला 1 लाखांपर्यंत टॅक्स एक्झेम्पशन मिळतं. म्हणजे काय तर तुमचं कॅपिटल गेन जो आहे किंवा नेट प्रॉफिट जो आहे तो 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यायला लागतो. 1 लाखांपेक्षा कमी प्रॉफिट असेल तर त्यावर टॅक्स द्यावा लागत नाही. आता आपण डेट इन्स्ट्रुमेंट्स मधला टॅक्स जो असतो तो कसा असतो ते पाहूया. डेट इन्स्ट्रुमेंट्स मध्ये 3 वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी जो असतो ती लॉंग टर्म समजली जाते. 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी केलेली गुंतवणूक ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट समजली जाते. इथे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म या दोन्ही मध्ये लागणारा टॅक्स हा तुमच्या टॅक्स स्लॅब नुसार असतो. न्यू टॅक्स रेजिम नुसार टॅक्स स्लॅब कसे आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले. 2023 पूर्वी डेट इन्स्ट्रुमेंट्स मधील लॉंग टर्म कॅपिटल गेनवर 20% टॅक्स द्यावा लागायचा आणि यामध्ये इंडेक्सेशन बेनिफिट तुम्हाला मिळायचा. परंतु 2023च्या बजेटमध्ये हा नियम
बदलला, त्यामुळे आता डेट मधल्या लॉंग टर्म कॅपिटल गेन साठी जास्त टॅक्स द्यावा लागतो. जर तुमची इन्कम 15 लाखांपेक्षा जास्त असेल तर टॅक्स स्लॅब नुसार तुमच्या प्रॉफिटवर तुम्हाला 30% टॅक्स द्यावा लागू शकतो. आता इंडेक्सेशन म्हणजे काय असतं हे तुम्हाला आता प्रश्न पडला असेल. इंडेक्सेशन समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा तुमच्या वडिलांनी 20 वर्षांपूर्वी एक घर विकत घेतलं होतं. तेव्हा या घराची किंमत 25 लाख रुपये होती. आज 20 वर्षानंतर या घराची किंमत 1 कोटी रुपये झाली असं समजूयात. हे घर जर तुम्ही आज विकलं तर तब्बल 75 लाख रुपये प्रॉफिट तुम्हाला मिळेल, बरोबर. आता तुम्ही म्हणाल हा तर लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे, यावर टॅक्स द्यावा लागेल. परंतु वास्तवामध्ये तुम्हाला इन्कमवर टॅक्स द्यावा लागणार नाही. मागील 20 वर्षांमध्ये महागाई सुद्धा वाढली, त्यामुळे साहजिकच आहे की घराची किंमत जी आहे ती सुद्धा वाढली. इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर इंडेक्सेशनचा टेबल दिलेला आहे. हा टेबल जर पाहिला तर आपल्याला समजतं की 2001 मध्ये 100 रुपयांची व्हॅल्यू जी होती तिचं व्हॅल्यू 2023 मध्ये जवळपास 350 रुपयांची आहे. म्हणजे 2001 पासून ते 23 पर्यंत 3.5 पटींनी गोष्टी महाग झाल्या आहेत. म्हणजे इन्फ्लेशन पकडून घराची जेवढी किंमत होईल त्यावर तुम्हाला टॅक्स देण्याची गरज नाही. इन्फ्लेशन पकडून जेवढा कॅपिटल गेन राहतोय त्यावरच तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. हा असतो इंडेक्सेशनचा फायदा. डेट म्युच्युअल फंडामध्ये इंडेक्सेशनचा फायदा हा आधी गुंतवणूकदारांना मिळत होता. आता हे झालं तुमचा स्टॉक बद्दल आणि डेट इन्स्ट्रुमेंट्स मधल्या इन्व्हेस्टमेंट बद्दल. समजा तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर तेव्हा किती टॅक्स भरायला लागेल. यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग आणि एफएनओ ट्रेडिंग हे दोन्ही येतील. तर ट्रेडिंग मधनं येणारी इन्कम ही बिझनेस इन्कम म्हणून कन्सिडर केली जाते. याचा एक फायदा काय होतो, ही बिझनेस इन्कम असल्यामुळे तुम्ही बिझनेसचा खर्च सुद्धा दाखवू शकता. जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर त्यासाठी तुम्हाला एक लॅपटॉप पाहिजे. ऑफिसमध्ये बसून ट्रेडिंग करत असाल तर त्या ऑफिसचं रेंट तुम्हाला द्यायला लागेल. तुमच्याकडे जर एम्प्लॉई असतील तर त्यांची सॅलरी तुम्हाला द्यायला लागेल. याशिवाय लाईट बिल आहे, टेलिफोन बिल आहे, इंटरनेट बिल आहे, हे सगळेच्या सगळे खर्च तुमच्या ट्रेडिंगच्या इन्कम मधनं मायनस केले जातात. समजा ट्रेडिंग मधनं तुम्हाला वर्षाला 2 लाख रुपये प्रॉफिट झाला आणि तुमचा खर्च जो आहे तो सुद्धा 2 लाख रुपये आहे, तर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. मात्र तुमचा प्रॉफिट 20 लाख रुपये असेल तर 20 लाख मायनस 2 लाख म्हणजे 18 लाख रुपये ही तुमची नेट इन्कम होईल आणि यावर तुम्हाला टॅक्स स्लॅब नुसार तुम्हाला टॅक्स भरायला लागेल. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट शिवाय डिव्हिडंड मधनं सुद्धा इन्कम मिळतं. डिव्हिडंड इन्कमला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये काउंट केलं जातं. त्यामुळे डिव्हिडंडवर टॅक्स स्लॅब नुसार तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो. स्टॉक मार्केट मधनं मिळणाऱ्या इन्कमवर किती टॅक्स लागतो हे तुम्हाला आता समजलं असेल. परंतु तुम्हाला SIP मधनं जर चांगले रिटर्न्स हवे असतील तर ते असेच मिळत नाहीत. त्यासाठी तुम्हाला स्टेप अप SIP करायला लागते. आणि स्टेप अप SIP म्हणजे नक्की काय असतं तर राईट साईडला तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल, त्या व्हिडिओवर क्लिक करा आणि हा विषय तुम्ही अतिशय सविस्तरपणे समजून घ्या. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.